भाजपनं आपली 5वी उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये 111 जणांची नावं आहेत। विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये महाराष्ट्रातली आणखी 3 नावं आहेत। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे राम सातपुते असा सामना आता लोकसभा निवडणुकीमध्ये रंगणार आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे। सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत अशा आशयाच्या कॅप्शनसह प्रणिती यांनी आपलं पत्र एक्सवर पोस्ट केलंय। तसंच पुढचे 40 दिवस विचारांची लढत एकमेकांच्या विरोधात उभे राहू असं प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना जे पत्र लिहिलेलं आहे या पत्रात त्यांनी नेमक्या कोणकोणत्या बाबींचा उल्लेख केलाय आपण पाहूया। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथं सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो की बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते, तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्तानं शुभेच्छा देते। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे। पुढील 40 दिवस भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई एकमेकांच्या विरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते। सोलापूरकरांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते। लोकसभा